आंतरराष्ट्रीय बाजारात सतत तणाव कायम आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये सतत चढउतार पाहायला मिळत आहे. अशात जाणून घेऊया सोने आणि चांदी दोन्हीच्या किमतींमध्ये किती मोठी घसरण आली आहे आणि येणाऱ्या दिवसात सोने आणि चांदी स्वस्त होईल की महाग. ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्येच देणार आहोत. याबरोबरच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्या शहरात आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय चालले आहेत आणि सोने आणि चांदीचे भाव आणखी किती खाली जाऊ शकतात. कधीपर्यंत स्वस्त मिळेल सोने आणि गुंतवणूक करण्याची सर्वात योग्य वेळ कोणती राहील याची देखील संपूर्ण माहिती तुम्हाला येथेच मिळेल. तर जर तुम्ही येणाऱ्या दिवसात सोने किंवा चांदी खरेदी करू इच्छित असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून योग्य वेळी योग्य माहिती मिळू शकेल. पुढे जाण्यापूर्वी तुमच्याकडून एक प्रश्न आहे. तुमच्यामध्ये बाजारात सोन्याची योग्य किंमत काय असावी? खाली कमेंटमध्ये तुमचे मत नक्की लिहा. आणि जर तुम्ही अद्याप व्हिडिओला लाईक केले नाही तर ताबडतोब करा, जेणेकरून रोज तुम्हाला सोने आणि चांदीचे ताजे भाव सर्वप्रथम मिळू शकतील. तर चला मित्रांनो, आता जाणून घेऊया की आजच्या दिवशी सोने आणि चांदीचा ताजा दर काय चालला आहे. अशात जाणून घेऊया भारतीय सराफा बाजारानुसार आजचे चांदीचे ताजे भाव काय आहेत. आज 1 ग्रॅम चांदीचा भाव 267 रुपये आहे. 8 ग्रॅम चांदीचा भाव 2136 रुपये आहे. 10 ग्रॅम चांदीचा भाव 2670 रुपये आहे. 100 ग्रॅम चांदीचा भाव 26700 रुपये आहे. आणि आज 1 किलोग्रॅम चांदीचा भाव 2,67,000 रुपये आहे. काल चांदीच्या किमतींमध्ये तेजी पाहायला मिळाली होती, परंतु आज बाजार उघडताच चांदीच्या किमतींमध्ये किरकोळ तेजी पाहायला मिळत आहे. परंतु अजूनही चांदी आपल्या सर्वोच्च पातळीपासून बरीच खाली आहे आणि या लग्नाच्या सीझनमध्ये सोने आणि चांदी खरेदी करण्याची एक उत्तम संधी आहे. अशात जाणून घेऊया वरिष्ठ विश्लेषकांच्या मते येणाऱ्या दिवसात सोने आणि चांदी स्वस्त होईल की महाग. मित्रांनो, पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या बाजारात जबरदस्त हालचाल पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच जिथे प्रचंड घसरणीने गुंतवणूकदारांना हादरवले होते, तिथे आता अचानक तेजीने पुन्हा मार्केटचा कल बदलला आहे. प्रश्न हाच आहे की अखेर असे काय झाले की एका दिवसात हजारो रुपयांची तेजी आली आणि आता पुढे काय होणार आहे. जर अलीकडील आकडेवारीची बातमी करायची तर MCXवर चांदीत सुमारे 15% तेजी पाहायला मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटची बातमी करायची तर कोमेक्सवर सोने $4,940च्या आसपास ट्रेड करत आहे आणि $5,000च्या अगदी जवळ पोहोचले आहे. चांदी $87च्या पलीकडे गेली आहे आणि $90च्या दिशेने वाढताना दिसत आहे. एकाच सत्रात सुमारे $300ची तेजी सोन्यात आणि सुमारे $10ची तेजी चांदीत पाहिली गेली. ही स्वतःच खूप मोठी हालचाल आहे. परंतु प्रश्न हा आहे की ही तेजी का आली. मनोज कुमार जैन यांच्या मते मूलभूत गोष्टींमध्ये कोणताही मोठा बदल झालेला नाही. घसरण मुख्यत्वे अतिप्रतिक्रिया आणि मार्जिन वाढीमुळे आली होती. जेव्हा केविन वॉश यांना फेड चेअरमॅन म्हणून नामनिर्देशित केले गेले तेव्हा बाजाराने त्यावर गरजेपेक्षा जास्त प्रतिक्रिया दिली. मार्केट ऑलरेडी ओव्हरबॉट झोनमध्ये होते, म्हणून नफा वसुलीने मोठा सेल ऑफ ट्रिगर केला. त्यानंतर एक्सचेंजेसनी मार्जिन वाढवले, ज्यामुळे मार्जिन कॉल ट्रिगर झाले आणि 2 सत्रांमध्ये प्रचंड घसरण पाहायला मिळाली. परंतु बाजाराला वाटले की मूलभूत गोष्टींमध्ये कोणताही वास्तविक बदल नाही आणि खालच्या पातळीवरून खरेदी सुरू झाली आणि मार्केट रिकव्हर होऊ लागले. याशिवाय अमेरिका आणि इराणमधील तणावात नरमी, भारत-अमेरिका व्यापार कराराच्या बातम्या आणि जागतिक इक्विटी मार्केटमध्ये बळकटी यामुळे देखील भावनांना आधार मिळाला आहे. आता पुढील पातळ्यांबद्दल बोलूया. सोन्यात जर कोमेक्सवर 4,984च्या वर बळकटी मिळाली तर तेजी पुढे वाढू शकते. तर भारतीय बाजारात 1,54,000च्या वर क्लोजिंग मिळाल्यास नवीन तेजी सुरू होऊ शकते. खाली 1,50,500 ते 1,47,700 पर्यंत मजबूत आधार क्षेत्र मानले जात आहेत. चांदीबद्दल बोलायचे झाले तर MCXमध्ये 2,88,000च्या वर निघाल्यास 2,89,000, मग 2,94,000 आणि त्यानंतर 3,00,000ची पातळी पाहायला मिळू शकते. खाली 2,64,000 आणि 2,55,000 मजबूत आधार मानले जात आहेत. याबरोबरच आता जाणून घेऊया आज भारतीय सराफा बाजारानुसार 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय चालले आहेत. आज 18 कॅरेट सोन्याच्या ताज्या भावांबद्दल बोलायचे झाले तर आज 1 ग्रॅम सोन्याचा भाव 12,700 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्याचा भाव झाला 1,01,600 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव झाला 1,27,000 रुपये आहे आणि 100 ग्रॅम सोन्याचा भाव झाला 12,70,000 रुपये. आता जाणून घेऊया मित्रांनो आजचे 22 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे एवढ्या प्रचंड अस्थिरतेत काय करावे. तज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला आहे की यावेळी लिव्हरेजपासून दूर राहा. जर तुम्ही फ्युचर्समध्ये मोठ्या मार्जिनसह ट्रेड कराल तर छोटी घसरण देखील प्रचंड तोटा करू शकते. चांगले म्हणजे एकतर काही काळासाठी बाजारापासून दूर राहा किंवा मग ETFद्वारे गुंतवणूक करा.
गेल्या 2 सत्रांमध्ये आपण पाहिले की फ्युचर्समध्ये मार्जिन कॉलमुळे अनेक गुंतवणूकदारांच्या पोझिशन स्क्वेअर ऑफ झाल्या, परंतु ज्यांनी ETFमध्ये डिलिव्हरी बेस्ड पोझिशन घेतली होती ते सुरक्षित राहिले आणि रिकव्हरीचा फायदा देखील घेऊ शकले. आता त्यांच्याबद्दल बोलूया जे वरच्या पातळीवर अडकले आहेत. जर तुम्ही उच्च पातळीवर खरेदी केली असेल तर घाबरू नका. लगेच 4 लाख किंवा त्याहून अधिकाच्या अपेक्षा करणे घाई होईल, परंतु हळूहळू रिकव्हरी शक्य आहे. तज्ज्ञांचं मत आहे की खालची बाजू आता मर्यादित राहू शकते आणि चांदीत 2,40,000च्या आसपास मजबूत पाया तयार होऊ शकतो. लग्न करणाऱ्यांसाठी स्पष्ट सल्ला आहे, जर लग्न जवळ असेल तर भावाची वाट पाहू नका, कारण शुभ कार्यासाठी खरेदी केलेले सोने चांदी ट्रेडिंगसाठी नसते. जर वेळ असेल तर दुरुस्तीची वाट पाहिली जाऊ शकते, परंतु टॉप आणि बॉटम पकडण्याचा प्रयत्न करू नका. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम स्ट्रॅटेजी आहे SIP. नियमित अंतराने थोडी थोडी खरेदी केल्याने सरासरी भाव संतुलित राहतो आणि अस्थिरतेचा परिणाम कमी होतो. आता एक महत्त्वाचा मुद्दा, सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड. 1 एप्रिल 2026 नंतर सेकंडरी मार्केटमधून खरेदी केलेल्या SGBवर दीर्घकालीन भांडवल कर लागू होईल. मूळ सबस्क्रायबरला मॅच्युरिटीवर कर लाभ मिळेल, परंतु सेकंडरी मार्केट इन्व्हेस्टर्सला कर द्यावा लागेल. या बदलामुळे सेकंडरी मार्केटमध्ये दबाव पाहायला मिळाला आहे. आणि शेवटी मार्जिन कधी कमी होतील? जोपर्यंत बाजारात प्रचंड चढ-उतार राहतील तोपर्यंत मार्जिन उच्च राहतील. मार्जिन वाढणे गुंतवणूकदारांच्या हिताचे आहे, कारण हे सिस्टीम सुरक्षित ठेवते. हे आपल्याला शिकवते की अति लिव्हरेजपासून दूर राहा. तर मित्रांनो, निष्कर्ष स्पष्ट आहे. बाजार बातम्यांवर आधारित आहे. अस्थिरता अत्यंत उच्च आहे, परंतु दीर्घकालीन मूलभूत गोष्टी मजबूत आहेत. घाबरून निर्णय घेऊ नका. मर्यादित पोझिशन ठेवा, SIP स्वीकारा आणि गरज असल्यास ETFचा मार्ग निवडा. हा व्हिडिओ केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. कोणत्याही गुंतवणुकी किंवा खरेदी विक्रीपूर्वी तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला अवश्य घ्या. सोबतच जाणून घेऊया आजचे 22 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय चालले आहेत. आज भारतीय सराफा बाजारानुसार 22 कॅरेट सोन्याच्या हिशोबाने 1 ग्रॅम सोन्याचा भाव 13,700 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्याचा भाव झाला 1,09,600 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव झाला 1,37,000 रुपये आहे आणि 100 ग्रॅम सोन्याचा भाव झाला 13,70,000 रुपये. आज पुन्हा एकदा बाजार उघडताच 22 कॅरेट सोन्याच्या किमतींमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. परंतु अजूनही सोने आणि चांदी खरेदी करण्याची योग्य वेळ आहे, कारण पुढेही सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये आणखी तेजीचे अंदाज आहेत. गेल्या आठवड्यातही 22 कॅरेट सोन्याच्या किमतींमध्ये मोठ्या तेजीनंतर घसरण पाहायला मिळाली होती आणि गेल्या काही दिवसात जागतिक अनिश्चितता बरीच वाढली आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी तेजी पाहायला मिळत होती आणि सोबतच प्लॅटिनम आणि कॉपरमध्येही घसरण पाहायला मिळाली आहे. याबरोबरच आता जाणून घेऊया मित्रांनो, आजचे 24 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय चालले आहेत. त्यापूर्वी सर्व ग्राहकांना आमचा सल्ला आहे की जेव्हा तुम्ही सोने चांदी खरेदी करण्यासाठी बाजारात जाल तेव्हा नेहमी तपासून सोने चांदी खरेदी करा. सोबतच लक्षात ठेवा की तुम्ही जे काही सोने चांदी खरेदी करता त्यावर हॉलमार्क दिलेला असावा आणि हॉलमार्क पाहूनच सोने चांदी खरेदी करा, कारण यावरून सोने चांदीच्या शुद्धतेची ओळख करता येते. सोबतच तुम्हाला सांगायचे आहे की या व्हिडिओमध्ये सोने चांदीचे होलसेलचे भाव सांगितले गेले आहेत. त्यामुळे सोने चांदीच्या भावावर तुम्हाला 3% GST आणि मेकिंग चार्ज वेगळे द्यावे लागतील. आज 24 कॅरेट सोन्याच्या हिशोबाने 1 ग्रॅम सोन्याचा भाव 15,500 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्याचा भाव झाला 1,24,000 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव झाला 1,55,000 रुपये आहे आणि 100 ग्रॅम सोन्याचा भाव झाला 15,50,000 रुपये. आज पुन्हा एकदा बाजार उघडताच 24 कॅरेट सोन्याच्या किमतींमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. परंतु अजूनही सोने आणि चांदी खरेदी करण्याची योग्य वेळ आहे, कारण पुढेही सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये आणखी तेजीचे अंदाज आहेत.